एक एक मिनिट भरात सुरू करू. हा सुरू करा. ओके. नमस्कार. आपण अक्षरनंदनचे पालक गेल्या 14 वर्षापासून अनेक उपक्रमात सहभागी होतोय. कोविडमुळे देखील त्यात अडथळा आला नाही. हे शक्य झालं ते कृष्णकांतच्या कल्पकतेमुळे आणि त्यामुळे या नवीन माध्यमाच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मला विशेष आनंद होतोय. आजचा विषय सुखी जीवनाचे रहस्य असा असला तरी मी सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की असा कुठलाही रहस्यभेद मी करणार नाहीये. मी माझे विचार मोकळेपणाने आपल्या समोर मांडणार आहे. या विषयातला मी तज्ञ नाहीये, पण हा विषय वैयक्तिकरित्या माझ्या खूप जिव्हाळ्याचा आहे. मला त्याच्यात खूप रस आहे. हा वैयक्तिकरित्या दोन कारण आहेत. एक म्हणजे मी कला शाखेचा विद्यार्थी. कला शाखेच्या विद्यार्थ्याला जे विषय शिकावे लागतात म्हणजे राज्यशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, समाजशास्त्र, मानसशास्त्र, या सगळ्या विषयांचा गाभा किंवा त्याचा एक पाया म्हणून तो म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखे हा असतो. या सुखदुःखांच्या कल्पनाभोवतीच ही शास्त्र विकसित होत जातात. त्यामुळे सुरुवातीपासून या विषयाकडे माझा विशेष ओढा होताच. त्याच्यानंतर वकिली व्यवसाय हे त्याला दुसरं कारण मिळालं. वकिली व्यवसायामध्ये मानवी जीवनाचे अनेक रंगी कंगोरे इतक्या जवळून बघायला मिळतात, त्याच्यातून खूप काही शिकायला मिळतं आणि खूप काही विचार पण करायला लावतं. येणारी बहुतेक प्रकरणे कुठल्या ना कुठल्या दुःखातूनच जन्म घेऊन आलेली असतात आणि इतक्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची दुःख बघितली की एक प्रश्न मनाला पडतो की ही दुःख टाळता येणार नाही का, किंवा त्याची तीव्रता कमी करता येणार नाही का. दुसऱ्या शब्दात विचारायचं झालं तर सुख हे खरंच इतकं दुर्मिळ आहे का, किंवा ते खरंच इतकं अप्राप्य आहे का, किंवा ते केवळ नशिबावर अवलंबून आहे का. थोडासा विचार केल्यानंतर असं जाणवतं की नाही, सुख हे इतकं अप्राप्य नाहीये किंवा इतकं नशिबावर अवलंबून देखील नाहीये. बऱ्याच अंशी ते आपल्या हातात आहे. गरज आहे ती आपण सजगपणे विचार करण्याची, त्याच्याकडे सजगतेने बघण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची. हे जेव्हा जाणवलं तेव्हा असं वाटलं की आपले विचार आपल्या मित्रांसोबत त्यांना सांगावे, म्हणून मी आज हा विषयावर आपल्या समोर बोलतोय. जेव्हा आपण सुखाचे रहस्य हा विषय घेतो तेव्हा पहिला प्रश्न आपसुकपणे येतो की सुख म्हणजे काय. सुखाची कुठलीही शब्दजंजाळ व्याख्या या प्रकारात न पडता त्याचा अर्थ आपल्याला फक्त समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण एक सर्वसामान्य शब्दांमध्ये त्याचं वर्णन करू. असं म्हणता येईल की एखादी हवीशी वाटणारी गोष्ट आपल्याला मिळाली की मनामध्ये जी आनंदाची भावना तयार होते ते म्हणजे सुख. ही अत्यंत ढोबळ मानाने सर्वसामान्य शब्दामध्ये केलेली व्याख्या आहे. मुद्दा एवढाच आहे की आपल्याला सुख म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ. तर अशी ही हवीशी वाटणारी एखादी गोष्ट मिळाल्यानंतर मनाला जे आनंदाची भावना तयार होते, मनामध्ये आनंदाची भावना तयार होते ते म्हणजे सुख. उदाहरणार्थ, असह्य उकाड्याचे दिवस असावेत आणि
थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर यावी, मन एकदम सुखावून जातं, ही भावना म्हणजे सुख. पण हीच थंडगार झुळूक हिवाळ्यामध्ये नकोशी वाटते. म्हणजे सुख हे हवेच्या झुळकीवर अवलंबून नाहीये, पण ते आपल्या मानसिक अवस्थेवर जास्ती अवलंबून आहे. असं म्हटलंय की जगी सर्व सुखी असा कोण आहे. अगदी खरंय, जगात सर्व सुखी कोणीच नाहीये, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण याचा अर्थ असा तरी नाहीये की आपल्याला सुख मिळवता येत नाही किंवा दुःखाची तीव्रता कमी करता येत नाही. त्यामुळे जरा आपण याच्याकडे अजून विचारपूर्वक पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जगात अनेक प्रकारची दुःखे आहेत, अगणित दुःखे आहेत. जर आपण प्रत्येकाच्या दुःखाकडे बघितलं तर असं वाटतं प्रत्येकाचं दुःख हे वेगळं आहे. इतके त्या दुःखाचे प्रकार आहेत, एक दुःख दुसऱ्याच्या दुःखासारखं नाही आहे. इतके अगणित प्रकार दुःखाचे असताना एक आशेचा किरण त्याच्यामध्ये दिसला, तो म्हणजे असा की सगळ्या दुःखांचं आपण वर्गीकरण जर केलं तर त्याचे केवळ 3 भाग पडतात, 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे शारीरिक बंध किंवा शारीरिक दुःख. दुसरा आहे आर्थिक बंध किंवा आर्थिक दुःख. आणि तिसरा आहे व्यक्तिबंध किंवा व्यक्तीमुळे किंवा व्यक्तीपासून होणारे दुःख. ह्या 3 प्रकाराशिवाय जगात दुःखाचा चौथा प्रकार नाही आहे. आपण उदाहरणादाखल कुठलेही दुःख मनासमोर आणा आणि आपल्याला लक्षात येईल की या 3 प्रकारातच कुठेतरी दुःख मोडतंय. त्यामुळे आपण आता थोडंसं याकडे अधिक विचाराने बघूयात. पहिला भाग घेऊयात आपण शारीरिक दुःखाचा. शरीर हे एक माध्यम आहे. या माध्यमातूनच सर्व सुखाचा आपल्याला उपभोग घ्यायचा आहे. जर शरीर आपल्यासोबत नसेल, स्वस्थ नसेल, तर सगळे सुख ही निरर्थक आहेत. साधं उदाहरण घ्या, सर्दी पडसं झालेलं असतं, तोंडाची चव गेलेली असते, पक्वान्नाचं ताट समोर आलं तरी नकोसं वाटतं. म्हणजे काय की शरीर माध्यम म्हणून इतकं महत्वाचं आहे की आपल्या सभोवताली असलेल्या सुखांचा उपभोग घ्यायचा असेल तर पहिली गोष्ट काय असेल तर आपलं शरीर शाबूत असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. या शरीराबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की शरीर ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत सोबत करत असते. जगात दुसरी अशी कुठलीही गोष्ट नाही की जी आपल्याला जन्म ते मृत्यू सोबत करते. केवळ शरीर ही एकच गोष्ट सोबत करत असते. इतकं या गोष्टीचं महत्व आहे. त्यामुळे शरीराकडे थोडं विशेषपणे बघणं गरजेचं आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते 90% आजार हे टाळता येण्याजोगे असतात किंवा अकाली तरी होऊ शकणार नाहीत, अशा स्वरूपाचे असतात. मग ही आरोग्यपूर्ण अवस्था गाठण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? माझ्या मते 4 गोष्टी याच्यासाठी पुरेशा आहेत. एक म्हणजे नियमित दिनचर्या, 2 नियमित व्यायाम, 3 योग्य आहार आणि 4 पुरेशी झोप. या 4 गोष्टी जर आपण व्यवस्थितरित्या पाळल्या तर बहुतांशरित्या आपण आजारांपासून दूर राहतो, पर्यायाने सुखाच्या अधिक जवळ जातो. आपण असं म्हणतो की निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असतं. म्हणजेच निरोगी शरीराबरोबर निरोगी मन येतं म्हणजे मानसिक स्वास्थ्य पण येतं. हा त्या सुदृढ शरीराचा अजून एक फायदा आहे. किती मोठा फायदा आहे.
सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन आलं की मानसिक अवस्था सुधारते आणि आपण सुखाचा जास्त आनंद घेऊ शकतो. हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आर्थिक बंधाचा आहे, आर्थिक दुःखाचा आहे. आजकालच्या अनिश्चिततेच्या युगात हा दुःखाचा प्रकार आपल्याला जास्ती बघायला मिळतो. कारण आर्थिक अरिष्ट किंवा आर्थिक संकट जे येतं त्याच्याकडे जर आपण अजून जवळून बघितलं, त्याची जर कारण मीमांसा केली, तर व्यावसायिक अनुभवातून मी असं सांगू शकतो की अविचार, कुठलीही गुंतवणूक किंवा खर्च करण्या अगोदर अविचार, अतिमहत्वाकांक्षा आणि फाजील आत्मविश्वास, स्वतःबद्दलचा आणि स्वतःच्या भविष्याबद्दलचा अति फाजील आत्मविश्वास, या 3 मुख्य प्रमुख कारणांमुळे आर्थिक अरिष्ट येण्याची शक्यता वाढत असते. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही खर्च किंवा कुठलीही गुंतवणूक करत असताना स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. एकदा जर का ती वेळ निघून गेली तर मग आपण आर्थिक अरिष्टाला सामोरं जायची तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे जर भावनांवर नियंत्रण ठेवलं तर आपल्याला ह्या गोष्टी टाळता येऊ शकतील, आर्थिक अरिष्टाचा धोका टाळता येऊ शकेल. ही गोष्ट मला मान्य आहे की एवढं सगळं करून देखील आर्थिक संकट येऊ शकतं, जसं आज आलेलं आहे सर्वांवर. थोड्याफार प्रमाणामध्ये आज प्रत्येकाला एक आपल्या रोजगाराची किंवा उत्पन्नाच्या अनिश्चितता वाटते किंवा अनिश्चिततेची आपल्याला भीती वाटते. पण त्यावेळी परवाच्या भाषणामध्ये अतुलने जसं सांगितलं की आर्थिक नियोजन, जर आर्थिक नियोजन असेल तर आपण मनाने त्या गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार असतो आणि त्यामुळे त्या संकटाचा, अनपेक्षित संकट ते नसतं, आपण त्याच्यासाठी तयार असतो. त्यामुळे नक्कीच त्या आर्थिक दुःखाची तीव्रता ही कमी होत असते. त्यामुळे आर्थिक नियोजन हे त्याच्यासाठी अजून एक असणारं महत्वाचं आपल्या हातातलं साधन आहे. आर्थिक नियोजन असलं तरी संकट येणार नाही असं नाही. मग त्या दुःखाची तीव्रता अजून कशी कमी करता येईल? तर मला असं वाटतं की आपल्या गरजा जर आपण जाणीवपूर्वक कमी ठेवल्या तर आपण कमी उत्पन्नात देखील आनंदी राहू शकतो. आजकाल गरज आणि चैन यांच्यातली सीमारेषा इतकी धुसर झाली आहे की त्याच्यात फरक करणं दुरापास्त झालेलं आहे. आणि हे एक प्रमुख कारण आहे की आजकाल आपण ज्या प्रकारची आर्थिक संकट बघतो, मी व्यवसायाच्या निमित्ताने पण ही संकट बघतो लोकांची, तेव्हा असं कळतं की आपण आपल्या कुवतीपेक्षा का पैसा जास्ती खर्च केला आहे. आपण चैन आणि गरज याच्यामध्ये फरक केला नाही, त्यामुळे हे अरिष्ट आलं. थोडक्यात काय की हे आर्थिक अरिष्ट टाळता येण्याजोगं नक्कीच होतं, पण ते टाळलं नाही कारण भावनांवर नियंत्रण नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा गुंतवणुकीचा, खर्चाचा विचार येतो तेव्हा आपण जास्तीत जास्त काळजीपूर्वक त्यावर जर निर्णय घेतला तर पुढे येणाऱ्या संकटांवर बऱ्याच प्रमाणात चाप बसू शकतो. आता शारीरिक आणि आर्थिक या दोन्ही दुःखांनंतर तिसरा नंबर जो येतो तो येतो व्यक्तिबंधाचा किंवा व्यक्तीपासून होणाऱ्या त्रासाचा. आता हा तिसरा जो प्रकार आहे, हा तिसरा प्रकार जरा विलक्षण आहे. विलक्षण यासाठी की पहिल्या दोन प्रकारामध्ये आपल्यावर पूर्णपणे नियंत्रण असू शकतं किंवा त्याची शक्यता जास्ती असते. मी जर ठरवलं की माझ्या शरीराची मी काळजी घेणार तर ती गोष्ट माझ्या नियंत्रणाखाली आहे आणि तीच गोष्ट आर्थिक गोष्टींबाबत देखील लागू आहे. पण व्यक्तिबंधाच्या बाबतीमध्ये
असं म्हणावं लागेल की आपलं नियंत्रण कमी असतं, कारण आपल्या समोर जी व्यक्ती असते त्या व्यक्तीवर आपलं संपूर्ण नियंत्रण कधीच नसतं. मग ती व्यक्ती कोणीही असो, आपल्या कितीही जवळची असो, पण त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण असणं शक्य नाही. आणि त्यामुळे जे वाद तयार होतात, त्या वादामुळे आपण परत दुःखाच्या खाईत लोटलो जातो. याच्यावर खरं तर खूप काही बोलता येण्यासारखं आहे. व्यक्तिबंधावर तर खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण वेळेअभावी आपल्याला त्याच्यावर जास्ती बोलता येणार नाही, त्याच्या प्रकारांबद्दल जास्ती बोलता येणार नाही. पण आपण विषय समजल्यामुळे आपण त्याचं निराकरण कसं करायचं ह्याच्याकडे आपण वळू शकतो. तर जेव्हा असा व्यक्तीबरोबरचा एखादा वाद असतो किंवा एखाद्या व्यक्तीमुळे होणारा त्रास असतो, तेव्हा त्या व्यक्तीचं आपलं नातं कसं ठेवायचं, मग ते व्यावसायिक असो किंवा कौटुंबिक असो किंवा सामाजिक असो. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये वाद तयार होतो आणि त्या वादातून आपल्याला दुःख तयार होत असतं, तर त्याच्याशी मुकाबला कसा करायचा. मला असं वाटतं की जर ह्या वादाकडे जर आपण या वादाचं जर साक्षेपी परीक्षण केलं, एक तटस्थ बुद्धीने त्याचं जर आपण निरीक्षण केलं, तर बऱ्याच अंशी हा वाद काय आहे, खरा वाद काय आहे हे समजायला मदत होते. दुसरी एक गोष्ट आपल्या हातात असते जी आपण करू शकतो, दुसरी गोष्ट असते ती आपण जी करू शकतो ती म्हणजे स्वतःचे पूर्वग्रह तपासणे. प्रत्येक माणसाचे पूर्वग्रह असतात, त्याच्यातून बाहेर येऊन एकदा आपले पूर्वग्रह देखील तपासून घेतले पाहिजे की मी म्हणतो तेच खरं आहे का ह्याला दुसरी काही बाजू असू शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूंचा सम्यकपणे विचार करणे. दोन्ही बाजूंचा सम्यकपणे विचार केल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसू शकतं की मी म्हणतो तेच खरं नाही किंवा ती व्यक्ती म्हणते ते देखील खरं नाही, सत्य कुठंतरी मध्येच आहे. हे कळणं देखील खूप महत्वाचं आहे, कारण ह्याप्रमाणे वाद मिटण्याची शक्यता पण असते किंवा वाद जरी मिटला नाही तरी परत त्याची दाहकता कमी होण्याची शक्यता असते. गरज एवढीच आहे की ह्या सगळ्या गोष्टींकडे आपण सजगतेने पाहिलं पाहिजे. तर मग आपल्याला अनेक उत्तरं मिळू शकतात आणि तो सुखाचा मार्ग आपल्याला दाखवू शकतात त्या गोष्टी. आता एवढी सगळी काळजी घेऊन देखील आपण समोरच्या व्यक्तीचं मन समजून घेतलं, आपले पूर्वग्रह तपासून घेतले, सगळं केलं आपण, पण तरीही माणसाचं मन इतकं अथांग आहे की त्याचा थांग कधीही कुणाला लागत नाही. आणि त्यामुळे याची काहीही खात्री नाही की तुम्ही कितीही समजूतदारपणा दाखवा, पण काही उदाहरणांमध्ये आपल्याला असं कळेल की त्या व्यक्तीचं मत बदलणं अशक्य असतं किंवा त्या व्यक्तीचा अडमुठा स्वभाव बदलणं अशक्य असतं. मग काय करायचं, यालाही पर्याय आहे. जसं आपण म्हणतो की तुपात घोळा किंवा साखरेत घोळा, कारलं कडू ते कडूच. अशा गोष्टींसाठी एक उपाय आहे, अशा व्यक्तींसाठी एक उपाय आहे, तो म्हणजे सुरक्षित अंतर राखणे. हे सगळं कशासाठी करतोय आपण, जाणीवपूर्वक जीवन सुखकर कसं होईल. समोरच्या व्यक्तीला मी बदलू तर शकत नाही, माझे तर प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेले आहे, त्या व्यक्तीला मी नाकारू देखील शकत नाही, पण सुरक्षित अंतर मात्र ठेवू शकतो, ते माझ्या हातात आहे. त्यामुळे आपण जर योग्य ते अंतर व्यक्तीमध्ये ठेवलं तर उडणारे खटके, होणारे त्याच्यातून विवाद हे बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतात आणि आपल्याला मानसिक शांतता आपली ढळणार नाही याची तरी काळजी घेता येते. आता हे सगळे तिन्ही प्रकार आपण शारीरिक, आर्थिक आणि व्यक्तिबंध हे तिन्ही गोष्टी बघितल्या. या तिन्ही गोष्टी हाताळल्यानंतर एक राजमार्ग अजून आहे, आणि तो राजमार्ग कुठला, तर स्वतःवर प्रेम करायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचा. थोडक्यात
आपण स्वतः म्हणून एक वेगळं व्यक्तिमत्व आहोत, त्याच्यासाठी विशेष काहीतरी जाणीवपूर्वक करायचं. याच्याबद्दल थोडंसं बोलतो. आपण सर्वांसाठी वेळ देतो. आपण कार्यालयीन कामकाजासाठी वेळ देतो, आपण मित्रांसाठी वेळ देतो, आपण कुटुंबासाठी वेळ देतो. पण जाणीवपूर्वक स्वतःसाठी आपण किती वेळ देतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. आता हा वेळ का द्यायचा? हा वेळ का द्यायचा? एक टाइम या शब्दाचा जर या शब्दाकडे आपण निरखून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या टाइम शब्दामध्ये मी आहे. पण ह्याचा आपण कितपत विचार करतो की मला स्वतःला एक माझा वेळेचा कप्पा आहे, त्या वेळेच्या कप्प्यामध्ये दुसरं कोणीही येणार नाही. मग तो वेळेचा कप्पा लहान असो किंवा मोठा असो याला महत्व नाहीये, पण तो वेळेचा कप्पा असणं महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये आपण एकटेच असू. एकटेच असू म्हणजे एकाकी असू असं नाही. एकटेच असू म्हणजे स्वतःच्याच संगतीत असू, स्वतःच्याच सान्निध्यात असू. मग ते कपभर चहा पिणं असो, बाल्कनीत बसून कपभर चहा पिणं असो, रविवारी सकाळी सायकलवर मारलेली रपेट असो, स्वतःचा छंद जोपासणं असो, किंवा एखादी सोलो ट्रिप असो. त्या केसमध्ये आपण आपल्यासोबतच राहतो. एक उत्कटतेने आयुष्याकडे आपल्याला बघता येतं. आपण कोण आहोत याचं एक परीक्षण करता येतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यासोबत आपला वेळ खूप छानपणे व्यतीत करता येतो. ही जी अधिक उत्कटतेने जगण्याची जी गोष्ट या प्रकारात घडते, त्यामुळे आयुष्य अधिक सुखकर घडतं. यानंतर एक अजून राजमार्ग मला वैयक्तिकरित्या असा वाटतो, तो म्हणजे वर्तमानात जगणे. आजकालच्या जगामध्ये जर विचलित मानसिक अवस्थेचं मूळ कारण जर आपण शोधलं तर असं दिसतं की मनुष्य एकतर भूतकाळात जगत असतो किंवा भविष्य काळात जगत असतो. क्वचित असं होतं की तो वर्तमान काळात जगतोय. खरं पाहिलं तर भूतकाळ हा निघून गेलेला आहे, भविष्यकाळ अजून यायचा आहे. म्हणजे भूतकाळ पण माझ्या हातात नाहीये, भविष्यकाळ पण माझ्या हातात नाहीये. म्हणजे आपली अवस्था ही हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे जाण्यासारखी होते. आत्ता आपल्या हातात असलेला क्षण म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की जो भी है बस यही एक पल है, या उत्कटतेने हा क्षण साजरा करणं, काठोकाठ जगणं, ज्याला मोमेंट टू मोमेंट लिव्हिंग म्हणतात. म्हणजे प्रत्येक क्षणाकडे सजगतेने बघत हा क्षण गेला की परत येणार नाहीये ह्या जाणीवेने बघणं आणि त्या क्षणाचा पुरेपूर आनंद उपभोगणं म्हणजे वर्तमानात जगणं. दुर्दैवाने समाजामध्ये आज असं दिसतं की एकतर आपण छोट्या गोष्टी एकतर आपण भूतकाळातल्या छोट्या गोष्टींकडे जास्ती लक्ष देत असतो ज्याचा आपल्या काही संबंध नाहीये, आता उरलेला नाहीये, आणि भविष्यातल्या काही गोष्टी ज्याच्यावर आपलं काही नियंत्रण नाहीये किंवा ते होईल की नाही हेही माहिती नाहीये. मानसशास्त्रीय दृष्ट्या देखील हे सिद्ध झालेलं आहे की आपल्या जवळपास 70% चिंता या कधी अस्तित्वातच येत नाही. आपण विचार करून बघूया. सोपा उपाय आहे. 10 वर्षांपूर्वी मला वाटलेल्या चिंता त्यातल्या किती अस्तित्वात आल्या आणि किती अस्तित्वात आलेल्या नाही. आपल्याला देखील जाणवेल की त्या अनेक चिंता या अनाठायी होत्या. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टी आणि भविष्य काळातल्या गोष्टी ह्याच्यापेक्षा आपण जर आत्ता हातातला क्षण साजरा केला, काल
स्वप्नगंधांनी उल्लेख केला की छोट्या छोट्या गोष्टींचा सोहळा ते करायचे. खूप सुंदर कल्पना आहे की क्षण किती छोटा आहे किंवा किती मोठा आहे याच्यावर आपला आनंद अवलंबून नाही आहे. मी जसं सुरुवातीला म्हणालो की सुख आणि दुःख ही शेवटी मानाची अवस्था आहे. कशात सुख मानायचं आणि कशात सुख मानायचं नाही हे त्या मनाच्या अवस्थेवर ठरतंय. त्यामुळे जर आपण हा प्रत्येक क्षणाचा, हातात असलेल्या क्षणाचा सोहळा करण्याचा जर ध्यास घेतला तर का नाही आपलं आयुष्य अधिक सुखकर होणार. या ठिकाणी मला एक गोष्ट आठवतीये. मी तेवढी गोष्ट सांगतो आणि मग समारोप करतो. एका रेल्वे फलाटावर 3 प्राध्यापक उभे होते. रेल्वे गाडी शेजारी उभी होती. रेल्वे गाडी सुटायला काही अवधी होता म्हणून 3 प्राध्यापकांच्या गप्पा सुरू झाल्या. पाहता पाहता त्या गप्पांचं रूपांतर चर्चेत आणि घनघोर चर्चेत कधी झालं हे कुणालाच कळालं नाही. चर्चा कशाची चालू होती तर मनुष्य जातीचा वाईट भूतकाळ आणि भविष्यकालातील अंधार याच्यावर तत्वज्ञानाची घनघोर चर्चा चालू होती. या चर्चेमध्ये तिघही प्राध्यापक इतके तल्लीन झाले की रेल्वेची शिट्टी वाजली तेव्हा ते भानावर आले. पाहतात तो काय, रेल्वे सुरू झालेली. हे पाहताच तिघांची एकच धांदल उडाली आणि तिघही पळत 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 रेल्वेकडे गेले. कसे बसे शेवटच्या डब्यापाशी पोचले. शेवटच्या डब्यात पोचताना 2 प्राध्यापक रेल्वेच्या डब्यामध्ये घुसू शकले. एक प्राध्यापक मात्र फलाटावरच राहिला. गाडी निघून गेली. फलाटावर राहिलेल्या प्राध्यापकाच्या डोळ्यात पाणी तरळलं. हा सगळा प्रकार एक शेजारी उभा असलेला हमाल बघत होता. हमाल त्या प्राध्यापकांच्या जवळ आला आणि म्हणाला, साहेब कशासाठी रडताय? आनंद माना की तुमचे 2 मित्र तरी रेल्वेमध्ये गेले. प्राध्यापक म्हणाले, अरे मित्रा, रडतोय तर ह्याच्यासाठी की ते दोघे मला सोडायला आले होते. आज मी रेल्वे फलाटावर आहे आणि ते तिकडे डब्यामध्ये रडतायत कारण त्यांना जायचं नव्हतं. हे कशामुळे घडलं? हे घडलं कारण आपण वर्तमानात जगत नाही, आपण भविष्याची चिंता करतो किंवा भूतकाळ उगाळत बसतो. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपलं वर्तमानात जगण्याने जर सुखाची रेल्वेगाडी सुटणार नसेल तर आपण आपला जीवन प्रवास अधिक सुखकर करू शकतो. धन्यवाद. एकदम शांत पहा. खूप छान. एकदम तंतोतंत पटल्या तुझ्या गोष्टी. एकदम भिडत होत्या. खूप छान. कोण बोलणार? काय प्रश्न विचारते कोणाचे? प्रतिक्रिया अजून